टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत। आपण पाहू शकतो बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील नाफेड खरेदी केंद्रावरची ही दृश्य आहेत। या ठिकाणी माजलगाव तालुक्यातील शेतकरी जे आहेत ते आपलं सोयाबीन विक्री करण्यासाठी नाफेड केंद्रावर आलेले आहेत। त्यांची ही वाहनांची रांग आपण पाहू शकतो। 6 तारखेला नाफेड खरेदी केंद्र जे आहे याची मुदत संपलेली होती। त्यानंतर या ठिकाणी वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत। शेतकरी जवळपास गेल्या 8 दिवसापासून आपलं सोयाबीन विक्रीसाठी इथं घेऊन आलेले होते। त्यानंतर 6 तारखेला जे आहे ती याची खरेदी विक्रीची जी व्यवहार आहे, याची मुदत जी आहे ती संपलेली होती। त्यानंतर सुद्धा आता शेतकरी जे आहेत ते याच ठिकाणी आपली जी सोयाबीन आहे ती घेऊन ती वाहनं आहेत ते या ठिकाणी रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। शेतकरी गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी सोयाबीन खरेदी विक्रीचं ठिकाण जे आहे नाफेड खरेदी केंद्र या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगाल काका, किती दिवसापासून आला तिथं? झालं काका, मी 8 दिवस झालं सर। 8 दिवस झालं काहीच नाही आमचं। 6 तारखेला बंद केले, 11 वाजता रात्री बंद आहे। आता आम्ही काय करायचं सांगा तुम्हाला सांगू। मॅसेज सगळ्याला टाकले, त्यांनी 2000 शेतकऱ्याला मॅसेज टाकले। आम्ही काय करायचं सांगा तुम्हाला सांगू। कुठून आले? नितळून आलेली सोयाबीन, नितळून सोयाबीन आलेली। काय करायचं आम्ही, रविवारी आलेली गाडी भरून। काय सांगाल, काय नाव आहे, कुठून आलात तुम्ही? आम्ही मोठवडीहून आलो। आम्ही जवळजवळ नोंद केलेली खूप दिवस झाले, पण ते काल मेसेज पडला मागच्या 4-5 दिवसात। नंतर आम्ही 8वा 9वा दिवस आमचा इथं। आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। काका काय सांगाल, कुठून आलात आणि काय किती सोयाबीन आहे तुमचं? आमचं 70 कट्टे सोयाबीन आहे। गेल्या 3 महिन्या अगोदर ऑनलाईन नोंदणी केली आम्ही। ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर आम्हाला साधारण 29 तारखेला 1 तारखेला 25 ते 1 तारखेला मॅसेज आला की तातडीनं आपलं सोयाबीन आपण केंद्रावर विक्रीसाठी घेऊन यावं। आम्ही लोकांनी वाहनं भरले, तातडीने घेऊन आलो। शासनाला जर खरेदी करायची नव्हती तर आम्हाला मॅसेज टाकून बोलवायचंच नव्हतं। आज 8 दिवस झाले आमचे वाहन उभे आहेत। आज वाहनाचं भाडं, त्या वाहनाची खुट्टी, राहण्याचा प्रश्न हा रिकामा निर्माण झाला। एक तर शासनाने आमचं नुकसान केले आणि परत आता म्हणजे माल 3 महिन्या अगोदर आमचा जो खरेदी व्हायचा तो 3 महिन्या अगोदर खरेदी झाला नाही। इथला जिल्हा मार्केटिंग अधिकारी जो आहे तो येतो, असा कुठल्या शेतकऱ्याचा फोनच उचलत नाही। इथल्या खरेदी केंद्रावर जे अनागोदी चालू आहे की बाबा 100 रुपये पर कट्ट्याला हमाली, किती पर कट्ट्याला 100 रुपये हमाली, कुठं महाराष्ट्रात नसणारी इथं महाराष्ट्रात। पुन्हा वजन सुद्धा 51 किलोचं घेतलं जातं। किती घेतलं जातं? पर कट्ट्याला 1 किलो आगाव घेतलं जातं। ते घेतल्या आम्ही याच्या अनेक तक्रारी करण्याचा प्रयत्न केला जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याला, ते प्रतिसाद देत नाहीत। आमचं एवढंच म्हणणं आहे आता की जोपर्यंत आमचं माप पूर्ण घेतलं जात नाही तोपर्यंत आम्ही इथं जीव गेला तरी हरकत नाही, आम्ही काही इथून हलणार नाहीत। जोपर्यंत शेतकऱ्यांचं जो सोयाबीन आहे ते माल घेणार नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहण्याची भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। कॅमेरामॅन आप्पासाहेब सह मी यशपाल भोसले, TV9 मराठी, माजलगाव, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।